गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला आता आपण मागच्या लेक्चर मध्ये मसावी लसावी थर्ड चॅप्टर मध्ये क्लास 7 चा सराव संच 12 मधले आपण 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतले. मसावी म्हणजे काय आणि 5 एक्झाम्पल आणि काही 2-4 पॉइंट पाहिले. दोन क्रमवत विषम संख्येचा मसावी किती येतो, सम संख्येचा मसावी 2 होतो, विषम संख्येचा मसावी 1 येतो हे पाहिलं. आता ह्या 5 गणित आता अजून किती 12व्या संग्रहामधले आपल्याला 10 गणित आहेत. आता आपण ह्या लेक्चर मध्ये 5 गणित सॉल्व्ह करू आणि भागाकार पद्धतीने मसावी काढायचं ते बघू. ओके 5 गणित झाले. 6 गणित सॉल्व्ह करू. फक्त व्यवस्थित समजून घ्या. काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता. काही प्रॉब्लेम लेक्चर काय मी तरी क्लास 7 चे मराठी मीडियमचे वाटतं भाग 1 आणि भाग 2 मधले जवळजवळ बरेचसे चॅप्टर क्लिअर म्हणजे फिनिश केले. ओके ते तुम्ही बघू शकता. कुठला तुम्हाला चॅप्टर समजत नसेल तर ग्राफचा सोडला तरी बाकीचे केले. 6वा एक्झाम्पल काय 105 आणि 154. ओके 105 आणि 154. आधी काय सांगितले आपल्याला विभाजक काढायचे. 105 ला कशाने भाग जातो 3 ने जातो का 5 आणि 1 6 बेरीज येते 3 ने जातो. ओके 3 3 9 1 राहिले 3 5 15 डायरेक्ट काढलं 3 ने जातो का 5 6 7 8 येते नाही डायरेक्ट कितीने 35 ला 5 ने जातो 5 चे 7 ते 35 आणि 7 हे झाले 105. इथं काय झाले 154 चे विभाजक. मसावी काढताना काय करायचं विभाजक काढायचे आणि मसावी म्हणजे काय त्या अशी दोन्हीतली अशी कॉमन संख्या सर्वात मोठी विभाजक हे दोन्हींनाही भाग जाणारे. ओके आता 154 चे बे दोन्ही जातो बेसाती 14 7 1 राहिले हा बेसाती 14 77 ला डायरेक्ट कशाने जातो 7 नेच 7 1 के 7 7 11 ने 11 ला समजलं. आता विभाजक लिहून समजलं कसं केलं. 105 चे विभाजक किती आहेत ते 3 5 आणि 7. ओके आणि 154 चे किती आले 2 7 आणि 11. काय करायचंय नंतर विभाजक लिहायचे आणि त्याचं कॉमन विभाजक काय कॉमन 3 ला आहे 5 ला आहे 5 आहे काय नाही काय 7 म्हणून मसावी काय झाला. अजून कुठली कॉमन संख्या आहे का सामायिक नाही यातला मसावी काय झाला 7. काय तुम्ही मराठीमध्ये लिहिणार 105 आहे ना 105 आणि 154 या दोन्ही संख्यामध्ये काय या दुपट्या गणितात लिहून दिले या दोन्ही संख्यामध्ये 7 हा सामायिक विभाजक आहे म्हणून त्या संख्येचा मसावी 7. ओके 6वा आता एक्झाम्पल 7वा 42 45 आणि 48. ओके आता इथं आपण आधी 42 चा काढू. आधी विभाजक काढून घ्यायचे सेपरेट पटपट. काही अवघड नाही एकदम फास्ट आहे. 2 पासून स्टार्ट करायचं कधी पण छोट्या संख्या 2 3 पासून स्टार्ट करायचं. इथं 45 चा काढू इथं काय करायचं 48 चा खाली लिहून घ्यायचं. 2 च बे 2 4 बे 1 के बे 21 21 म्हणलं 3 ने जातो का 3 7 ते 21 7 1 के 7. ओके 45 5 आणि 4 किती डायरेक्ट 3 ने जातो 5 आणि 4 9 9 येते म्हणजे 3 ची कसोटी माहिती आहे त्यांची संख्यांची बेरीज करायची. जर बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येलाही 3 ने भाग जातो. 5 आणि 4 9 आला 9 ला 3 ने भाग जातो का जातो. मग 45 ला पण 3 ने भाग जातो. 3 1 के 3 1 3 5 15 अजून 3 ने जातो 3 5 15 5 1 के 5. ओके 48 ला कशाने 2 बे 2 4 बे 4 8 2 ने जातो बे 1 के बे बे 2 4 बे बे 12 बे बे 3 6. चला 42 चे विभाजक लिहा 2 गुणुले 3 गुणुले 7. 45 चा लिहा 3 गुणुले 3 गुणुले 5. 48 लिहून घ्या 48 कडे 1 2 3 4
म्हणजे 4 2 वेळा. ओके, आणि ते आता काय करायचं, कॉमन नंबर शोधायचा. कॉमन काय, सामायिक नंबर काय आला, सामायिक अवयव कोणता आला, 2 आहे. ह्या 2 आहे का नाही, ह्या 3 आहे. ओके, वेगळ्या पेने करते म्हणजे लक्षात येईल. 3 आहे, 3 आहे, 3 आहे. 7 आहे का नाही, फक्त एकच सामायिक विभाजक आहे, कुठला, 3. मसावी म्हणजे अशी संख्या शोधायची आहे 3. 3 पेक्षा मोठी अशी संख्या नाहीच आहे की त्या 3ला भाग जाते. समजलं, असं शोधायचं. एकच सामायिक विभाजक आला, कुठला, 3. म्हणून याचा मसावी किती झाला, 3. लिहून घ्या. 7 झाले. आता एक्झाम्पल आहे 8वं. 5 6 काय आहे, 57 75 आणि 102. काय एक्झाम्पल आपलं, 57 75 आणि 102. ते 7वं एक्झाम्पल लिहून घ्या. चला, कुठं आलेला एक्झाम्पल, 57 75 आणि 102. ओके, आता हा 57चा आपण करून 7 8 9 10 11 12. 57 ची बेरीज किती, ते 12. 3 भाग जातो का, जातो. ओके, आता 57 चे विभाजक हे लिहून घेतलं. ओके, 57 चे विभाजक काय येणार, 3 भाग जातो. 3 1 3 4 5 2 3 9 27. ओके, एकोणीस. 19ला कशाने भाग जातो, 19 मूळ संख्या, डायरेक्ट 19ला 19. 57 इकडे थोडस पाहिजे. ओके, समजलं. 57 आणि 75. 75ला 2 जातो का, नाही जातो. कितीने जातो, 7 8 9 10 11 12. 3 ने जातो. ओके, 3 2 6, 1 राहिले. 3 5 15, परत 5 ने जातो. 5 5 25, 5 1 5. इथंच आपण हे करू. हे लिहून झालं 7 एक्झाम्पल. हे आपलं किती, 8वं एक्झाम्पल चाललेलं झालं. सिरीज करतो. समजून घ्या, फक्त समजून घेण्यावर भर द्या. ओके, सॉल्व करायला एकदा परफेक्ट समजून घेतलं ना, कुठलं एक्झाम्पल याला काही प्रॉब्लेम नाही येणार. ओके, 102 ला कशाने जाते, 2 जातो का, जातो. 2 पंचे 10, 2 के 51. 51 ला जातो का, कशाने जातो, 3 ने जातो. 3 1 के 3, 3 7 21 17. 17 मूळ संख्या, 17चं. ओके, समजलं. 57 75 102 एक्झाम्पल आहे. 5वा 6वा 7वा 8वा एक्झाम्पल. 9 10 2 एक्झाम्पल फक्त सॉल्व करायचे राहिले. ओके, आता 57 लिहा. विभाजक 3 आणि 19. ओके, 75चं विभाजक 3 5 आणि 5. सॉरी 5. 102 चे विभाजक 2 3 आणि 17. काय कॉमन विभाजक, 19 आहे, 3 3 आहे. कॉमन विभाजक काय येणार, 3 हा एक सामायिक अवयव आहे. ओके, म्हणून मसावी काय येणार, समजलं का मुलांनो. 3 5 आहे का, 19 आहे का, 17 आहे का, नाही. फक्त 3 हाच सामायिक विभाजक आहे. हे झालं. तिथे एक्झाम्पल होतं 7 8. आता आपलं एक्झाम्पल आहे 9 एक्झाम्पल काय आहे, 56 आणि 57. इथं 2 संख्या आहेत, 56 आणि 57. चला, 56चे आधी विभाजक काढून घ्यायचे, 57चे विभाजक काढून घ्यायचे, आडव्या पद्धतीने मांडून घ्यायचे आणि सामायिक शोधायचं. 56 ला 2 जातो, 2 4 1 राहिले, 2 8 16 28. परत 2 जातो, 2 2 चौक 8. परत 2 जातो, परत 2 जातो, 2 7 14.
बेसत्ती 14 7 7 आता 57 57ला कशाने जातो 57ला कुठली संख्याने जातो बघा 3 ने जातो 7 8 9 10 11 12 येते म्हणजे 3 ने जातो 3 1 3 2 3 9 27 19 मूळ संख्या ओके इथं पण 57 आपण काढले आता 56 56 चे काय विभाजक 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 7 57 चे काय विभाजक 3 गुणुले 19 सामायिक विभाजक आहेत का या दोन्ही एकही सामायिक विभाजक नाही ओके आणि 56 आणि 57 काय ओळीच्या संख्या दोन क्रमागत संख्या आहेत समजलं म्हणून मसावी किती झाली हा हे काय कॉमन 19 आहे 3 आहे नाही मसावी ह्याचा काय झाला 1 मसावी काहीच कॉमन नसेल तर त्याचा मसावी काय घ्यायचा 1 आता आपण लास्टचं एक्झाम्पल घेऊ 10th एक्झाम्पल झाल्यावर आपण इथं स्टॉप करू ओके लिहून घ्यायला वाटलं असतं आपण आता 10th एक्झाम्पल तेवढं घेऊ आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण भागाकार पद्धतीने मसावी काढावं संक्षिप्त रूप द्या 3च एक्झाम्पल आहेत पण मी बुक मधले पण तुम्हाला 2 दिलेत सॉल्व्ह करून ते पण समजावून सांगते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भागाकार पद्धतीने मसावी कसा काढायचा ते सॉल्व्ह करू परीक्षेला भागाकार पद्धतीने पण काढण्यासाठी येते आणि अवयव पद्धतीने पण अवयव पद्धतीने मध्ये यूज करायचे ओके अवयव पाडायचे त्यांचे विभाजक काढायचे आणि लिहायचे 777 315 आणि 588 मोठी संख्या म्हणून घाबरायचं नाही एकदम सोप्या इझी पद्धतीने काढायचं 777 ला 2 ने जातो का नाही जात कशाने जातो 3 ने जातो किती येतं 3 3 2 6 1 राहिली 3 5 15 1 राहिली आता 3 9 27 2 राहिले किती आलं कशाने जातो आता 259 शोधा 3 ने जातो का नाही जात 4 ने जातो नाही 5 ने नाही डायरेक्ट 7 ने जातो 7च्या पाठी 7 तिकच 7 त्रिक 21 7 त्रिक 21 21 22 23 24 45 7 आणि 7 7 49 37 ओके 37 काय मूळ संख्या म्हणजे आता इथं काढा 315 315 ला 3 आणि 1 4 4 आणि 5 9 म्हणजे 3 ने जातो 3 1 3 0 आणि 3 5 15 आता कशाने जातो 5 आणि 6 अजून 3 ने जातो 3 3 9 1 राहिले 3 5 15 आता कशाने जातो 5 ने 5 से 7 35 7 समजलं 375 किती आलं 315 ची आता काय 588 ला कितीने जातो 2 ने जातो एकक स्थानला काय समसंख्या म्हणून 2 ने जातो 2 2 4 1 राहिले 92 18 2 चौक 8 अजून 2 ने जातो 2 1 2 चौक 8 2 7 14 147 काय झाली मूळ संख्या 147 ला कोणी जाते मूळ संख्या 147 नाही कशाने जाते 147 मूळ संख्या आहे का 7 नाहीये कुठल्या टेबल कशाने जाते 7 7 ने काटा 8 4 म्हणजे 3 ने जातो 3 चौक 12 13 14 3 9 27 9 9 ला 49 ला कितीने जातो 7 समजलं तिन्हीचे पण आपण काय केले अवयव पाडले आता इथे लिहून घ्यायचं 777 चे काय आले विभाजक 3 गुणुले 7 गुणुले 37 ओके असं लिहून घ्यायचं 315 चे विभाजक किती आले 3 गुणुले 3 गुणुले 5 आणि 7 588 चे विभाजक काय काय आले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 7 गुणुले 7 ओके कॉमन काय याच्यामध्ये 3 आहे 3 आहे ह्यात 3 आहे 7 आहे का 3 नाही 37 आहे का एकच कॉमन काय 7 आहे 3 आहे ओके अजून 7 आहे ह्यात आहे ह्यात आहे 37 नाही म्हणजे काय आलं मसावी किती येणार किती सामायिक विभाजक आहेत ह्यात 3 आणि 7 किती भेटले सामायिक विभाजक 3 आणि 7
म्हणून मसावी काय झाले, मसावी 2 आपल्याला सामायिक विभाजक भेटले. 3 गुणिले 7 मसावी किती आला, 7 त्रिक 21. समजलं? समजलं काय हे एक्झाम्पल? ओके, चला लिहून द्या, समजावून द्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अवयव पद्धतीने मसावी कसा काढायचा हे समजून झालं. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण भागाकार पद्धतीने काय सांगितलं, भागाकार पद्धतीने मसावी काढा किंवा संक्षिप्त रूप द्या. समजलं ते काढू, हे लिहून घ्या. काय करायचं, त्यांच्या अशा उभ्या पद्धतीने विभाजक काढायचे, विभाजक खाली लिहायचे, कॉमन शोधायचा. 2 3 तीन संख्या असेल तर तिन्हीत कॉमन पाहिजे, 2 संख्या असेल तर दोन्ही सामायिक पाहिजे. लिहून घ्या. थँक्यू.